बाप्या ऐकले का? उगाच रिस्क कायले घेतो? बाप्याचा हात धरून खाली बसवत नार्या त्याला म्हणाला. नार्या लका, रिस्क त्यात असती ज्यात धोका असतो. ह्याचा काय धोका? अरे येड्या, आमच्या नाना सांगायच्या त्याच्या बापाच्या टायमाला एक देवऋषी होता. तो त्या झाडाखाली भूतांचा बजार धावायचा आणि त्याच्यासोबत कुस्त्या बी करायच्या. त्याला मंत्र येत असल्यामुळं भूत तो सांगल ते करायची. तू येड्यागस करू नकोस. ही गोष्ट तुला तुझ्या आज्याने सांगितली, त्याला त्याच्या बापाने सांगितली आणि त्याच्या बापाला त्याच्या आज्यानं सांगितली असणार. बाप्या हसत बोलला. अय नार्या, आता ह्यो जातो म्हणतोय तर तू तंगडं कायले मारतं मधी? जाऊ दे त्या. मग खरं खोटं आपल्याला बी कळलंच की, कुंभाराच्या गण्या म्हणाला. वा र वा, तुला खरं खोटं काय हे बघायचं अन त्याच्यासाठी बाप्याला लिटमस पेपर करतोस काय? तू जा की मग. ओ शास्त्रज्ञ, आमच्या लिटमस लालच्या लालच आहे. तुम्ही का पिवळा व्हायला लागलाय पण? अन्यानं पंच हाणला तशी सगळे फिदी फिदी हसायला लागली. बाप्या, तू माझं ऐकणार आहेस की नाही तेवढं सांग, नार्यानं काकुळतीला येऊन विचारलं. आयला नार्या लका, तुला माहीत आहे ना मी असलं काय मानित नाही. भित्यापाटी राक्षस असतो भावा. आणि अजून एक, भूत खेत सब झूठ है हे मला सिद्ध करायचे. त्यामुळे मी चॅलेंज घेतलंय फिक्समध्ये. आता नार्याचा नाईलाज झाला. नार्या कातावून जाऊ लागला. अय भावा, पैज जिंकल्यावर उद्या पार्टीला ये बरं का? बाप्या हसत हसत मोठ्याने म्हणाला. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. बाप्या आणि नार्या दोघे जिगरी दोस्त होते, पण दोघांचाही स्वभाव कमालीच्या विरुद्ध. नार्या भूत करणी, भानामती, देवऋषी मानणारा, प्रचंड अंधश्रद्धा. तर या उलट बाप्या त्याच्या या कशावरच विश्वास नव्हता. तो अगदी देवही मानत नव्हता, नास्तिकच होता. नार्या दर अमावस्येला म्हसोबाला कोंबडं कापायच्या. ते खायला मात्र न चुकता बाप्या जायचा. म्हसोबाच्या पुढे ठेवलेली अंडी घरी घेऊन यायच्या. त्यांच्यासमोर लिंब कालवणात पिळून खायच्या. एखाद्या ठिकाणी कोणी उतारा टाकलेला असेल तर त्यावरचा नारळ सुद्धा फोडून खाई. तो म्हणे भूतबीत सब झूट असतं. पण नारबा याच्या उलट. कुणी घरी आजारी पडलं तर देवऋषी गाठून इलाज करी. भूतांना तर जाम घाबरायच्या. रात्री बेरात्री त्याला कसले कसले आवाज यायचे. एकदा उसाच्या रानात रात्रपाळीला गण्या शेतात गेला होता. अचानक पाणी बंद झालं. लाईट तर गेलेली नव्हती. मग पाणी का गेलं? मोटारीने पाणी सोडलं काय म्हणून हा विहिरीकडे निघाला. जसजसा तो विहिरीजवळ जात होता, विहिरीच्या कानोसा घेत होता की मोटारीचा आवाज येतोय का. पण अगदी विहिरीजवळ पोहोचेपर्यंत मोटारीचा आवाज आला नाही. म्हणजे मोटर बंद झाली होती. आईला लाईटीने झटका मारला की काय? मोटार कशी बंद झाली? त्याने मनाशीच विचार केला. त्याच्या मनात एक शंका आली की रानात घुशी लय झाल्यात. एखाद्या घुशीने वायर तर कुरतडली नसेल ना? चेक करायला पाहिजे. त्यानं गडबडीत बॅटरी पण आणली नव्हती. आता अंधारात अंदाजाने त्याला विहिरीत उतरावं लागणार होतं. रात्र अमावास्येची नसली तरी खूप अंधार होता. पण नार्याला सगळं सरावाचं असल्यामुळे तो डोळे झाकून सुद्धा विहिरीत उतरू शकत होता.
तो विहिरीत तो आधी लाईटच्या बोर्डापाशी गेला. वायर ओढून बघितल्या. कनेक्शन फिट होतं. त्यानं बोर्डाचे झाकण लावलं आणि विहिरीकडे वळला. अचानक बोर्डाचे झाकण आपोआप उघडलं. वारं नाही, काय नाही, आणि झाकण आपोआप उघडलं कसं? तो झाकण लावायला वळला तेव्हा विहिरीत अचानक काहीतरी पडलं. नाऱ्याच्या अंगावर भीतीने झरकन काटा आला आणि एवढ्यात मोटार चालू झाल्याचा आवाजही त्याला आला. नेमकं काय होतंय हे त्याला कळेना. वेळ काय असावी याचा अंदाज पण त्याला येईना आणि त्याची भीती अजून वाढली. छातीचा आवाज तर शेजारच्या माणसालाही ऐकू यावा एवढा होता. पुन्हा मोटर बंद झाली. नाऱ्याच्या भीतीने नरडं कोरडं पडलं होतं. कारण गावात लाईट दिसत होती आणि इथे वेगळंच काहीतरी घडत होतं. विहिरीतून कशाचा तरी आवाज आला, पण यावेळी पाण्यात काही पडलं नव्हतं. काहीतरी बाहेर येत होतं. नाऱ्याच्या मनात पळायचा विचार आला, पण जणू त्याचे पाय कुणीतरी घट्ट धरून ठेवले. त्याला जास्त हलता येईना. विहिरीत आता बांगड्यांचा आवाज येत होता. वाऱ्याची बारीक झुळूक आली तशी नाऱ्याला वाटलं कुणीतरी कानापाशी शीळ घालतंय. त्याचे अंग भीतीने थरथरत होतं. नाना तऱ्हेचे विचार त्याच्या मनात येत होते. आता बांगड्यांच्या आवाजात घुंगराचाही आवाज येत होता. कुणीतरी विहिरीतून वर येतंय असं त्याला वाटत होतं. विहिरीत अंधुकसा प्रकाश दिसायला लागला. आता नाऱ्याचे डोळे फिरले. ओरडाव म्हटलं तर घशातून आवाज पण निघत नव्हता. जिभेला लकवा मारल्यासारखा झाला होता. हे खरं आहे की स्वप्न हे त्याला समजत नव्हतं. प्रकाश आणि आवाज वाढत होता व हळूहळू कुणीतरी विहिरीतून बाहेर येत आहे. नाऱ्याला ते बघण्याशिवाय काहीही करू शकत नव्हता. आता गावातली लाईट पण गेली होती, पण विहिरीत मोटर चालू होती. तिच्या घरघर आवाज त्याला येत होता. विहिरीतून एक आकृती बाहेर आली. तिच्या हातात एक मेणबत्ती होती. ज्योत वाऱ्याने जराही हलत नव्हती. नाऱ्याला त्या बाईचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता. पिवळसर रंग, काळेभोर डोळे, आमसडक केस पार जमिनीवर लोळत होते आणि लालसर ओठ, कपाळावर भलं मोठं कुंकू, जुन्या रुपयाच्या नाण्या एवढं. हिरवीगार साडी नेसलेली ती बाई विहिरीच्या काठावर येऊन उभी राहिली. नाऱ्याचे डोळे बाहेर पडायची वेळ आली. वाऱ्याचा वेग वाढला. धूळ उडायला लागली. नाऱ्या बघतच होता. पण हे काय आहे? हे केस मागून पुढे कसे काय उडायला लागलेत? आणि हातातली मेणबत्ती पण वाऱ्यामुळे विझत नाही. विझायचं तर राहू द्या, पण तिची ज्योत या भरारणाऱ्या वाऱ्यातही हलत नव्हती. नाऱ्याचं तोंड सताड उघडं होतं. त्यात माती जायला लागली. तो तोंड बंद करण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण जणू त्याचा जबडा अखडला आहे असं त्याला वाटत होतं. नरड्यात माती जायला लागली. श्वास कोंडायला लागला. त्याचा जीव गुदमरायला लागला. ती त्या काळ्याभोर डोळ्यांनी नाऱ्याकडे एकटक बघत होती. एवढ्या भयानक वेळी नाऱ्याला अजून एक गोष्ट जाणवली. या बाईच्या डोळ्यांना पापणीच नाही. तिच्या साडीचा पदर पुढून मागे आणि केस मागून पुढे वाऱ्यावर नाचत होते. हिच्या एका हातात मेणबत्ती आहे तर दुसरा हात कुठे? हा विचार नाऱ्याच्या मनात आला आणि तिनं आपला दुसरा हात पुढे करायला सुरुवात केली. तिचा दुसरा हात पुढे येत होता नाऱ्याच्या दिशेने.
तिनं मान हलवली आणि तिच्या तोंडातून एक विचित्र किंकाळी बाहेर आली. लागला. हातासोबत आता तिची केसही नाऱ्याकडे झेपावू लागले. केस कसले, जणू काळेभोर नागच आपल्याला डसायला येत आहे असे त्याला वाटत होते. तिचा हात नाऱ्याच्या जवळ आला आणि गपकन मागे जाऊन त्यानं नाऱ्याची मान धरली. केस पुढे आले. ते नाऱ्याच्या गालाला गुदगुल्या करू लागले. नाऱ्याची छाती इतकी जोरजोरात धडधडत होती की कोणत्याही वेळी त्याचे काळीज बाहेर पडेल असे त्याला वाटत होते. ती नाऱ्याच्या एकदम जवळ आली आणि तिने आपल्या घोगऱ्या आवाजात नाऱ्याला म्हटलं, पण ती खाली पडली नाही. ती तशीच तरंगत राहिली. तिचा भेसूर चेहरा आता आणखीनच भयचकित करत होता. दुसरा हात नाऱ्याच्या छातीवर फिरवत ती म्हणाली, भिवू नको, तुला कळायचं बी नाही. मी तुझं काळीज काढलंय. तुला जास्त त्रास पण नाही व्हायचा. मागच्या हातानं मान सोडून तो आता नाऱ्याच्या पाठीवर फिरवत होती. ती आपल्या भेसूर आवाजात पुन्हा म्हणाली, तुझं काळीज लय उड्या मारतंय. खायला मजा येईल. अन तुझं गरम रक्त पिऊन ताण भागवते बघ आज. लय दिसापासून ताजं खाल्लं नाही. मेलेल्या कुत्री मांजर खाऊन कंटाळा आलाय मला. हे ऐकून नाऱ्याला आपण काय ऐकतोय ते समजेना. मेंदू पण बधीर झाला होता. नाऱ्याचे डोळे आता बंद झाले. तोंडातून जोरात एक किंकाळी बाहेर आली. काहीतरी सडसडतंय असं त्याला वाटलं. त्याच्या छातीवर कोणीतरी जोरात ठोसा दिल्याची त्याला जाणीव झाली. मला का धरलंय तू? मी तुझं काय वाईट केलंय? मला सोड, नाऱ्या थरथरत्या आवाजात म्हणाला. ती भयानक हसत म्हणाली, सांगितलं ना, शिळपाक खाऊन कंटाळा आलाय. मला आज तुझं काळीज खायचंय. तुझे गरम गरम रक्त प्यायचंय. नाऱ्या रडायला लागला. रडू नकोस. तुला काय कळायचं नाही. हळूच काढून घेते मी तुझं काळीज. सोड मला, सोड मला. तुझ्या पाया पडतो मी. नाऱ्यानं हंबरडा फोडला. ती भेसूर हसत होती. एकाकी नाऱ्याचं डोकं खाली आपटलं आणि तो धडकन खाली पडला. त्याची शुद्धी उलटली. किती वेळ झाला माहीत नाही. हळूहळू नाऱ्या जागा होऊ लागला. डोळे किलकिले करून त्याने पाहिले. समोर बाप्या होता. आबा, नाना, अक्का सगळे होते. म्हणजे आपण घरात आहोत. ती हडड कुठे गेली? नाऱ्या स्वतःशीच पुटपुटला. नाऱ्या तापानं फणफणला होता. सगळं अंग मातीत भरलेलं. नाकातोंडात अजूनही फुफाटा अडकलेला. काकाजी देवरूपी काहीतरी पुटपुटत त्याच्या हातात दोरी बांधत होते. बाप्या आबाला काहीतरी सांगत होता. नाऱ्यानं डोळे उघडलेले बघून सगळे त्याच्या भोवती जमले आणि कुणी काय झालं विचारू लागले. आबा जोरात ओरडला, अरे थांबा लका, त्यो अजून जाग्यावर आला नाही. सांगल सगळं. जरा हुशारी येऊ दे त्याला. नाऱ्या, लका, काय झालं नेमकं? मातीत का पडला होता? बाप्यानं काळजीने विचारलं. हडड. हडड हा एक शब्द पुन्हा नाऱ्याला कालचं आठवू लागलं आणि पुन्हा तो बेशुद्ध पडला. काकाजी पुढं सरकला तसा बाप्या म्हणाला, काकाजी बस झाला आता. बंद करा तुमची थेर. आणि आबा तुमची बी. आता काय बोलायचं नाही. मी नाऱ्याला दवाखान्यात नेणार.
लय झाली तुमची नाटक आता. सच्या गाडी घेऊन आलेला. दोघांनी नाऱ्याला उचलून गाडीत टाकला. आबा काही न बोलता गाडीत बसला. सोबत अक्काही आली. काकाजीनं आपला बोळा बिस्तरा गुंडाळला आणि बाहेर पडला. सच्यानं गाडी सुरू केली आणि गाडी धुराळा उडवत नांदगावकडे निघाली. मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा असाच एका नवा अनुभवासोबत.